जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. शिस्तीत बंधन घ्यायचं. आपले दोन्ही हात श्रीमातांच्याकडे. श्रीमातांना पाहायचं. लक्ष हाताच्या बोटांच्या वरती. अगदी सहजतेनं आपण श्रीमातांना बघायचं आहे. कुठलाही विचार शक्यतो डोक्यामध्ये येऊ द्यायचा नाही. निर्विचारिता पटकन प्राप्त झाली पाहिजे. श्रीमातांना बघितल्या अशी स्थिती आपण निर्माण करायची आपली. निर्विचारता आणायचा प्रयत्न करायचा नाही, ती आपोआप आली पाहिजे. जसं श्रीमातांना पाहिल्याबरोबर एका क्षणात आपण आतमध्ये उतरलं पाहिजे. अशी आपली भक्ती पाहिजे श्रीमातांच्यावर. आपण श्रीमातांना वात्सल्य स्वरूपात बघायचं आहे. डोकं मस्तक शांत ठेवायचं. अटॅचमेंट सगळी काढून टाकायची. आता कुठली अटॅचमेंट ठेवायची नाही. सगळा भूतकाळ आपण विसरून जायचा. कुणाविषयी काहीही आठवायचं नाही. फक्त श्रीमातांच्याकडे बघायचं आहे आपण. अगदी प्रेमपूर्वक बघायचं आहे. आणि जे काही चैतन्य श्रीमाताई देत आहेत ते आपण खेचून घ्यायचं आहे. त्या प्रत्येकाचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. श्रीमाताई जे चैतन्य देत आहेत त्या चैतन्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. आणि तो समजतो हळूहळू. त्यासाठी प्रयास करायचा नाही आपल्याला, फक्त ध्यान करायचं आहे. व्हायब्रेशन्स आपल्याला ओळखता आले पाहिजेत. पण ते कसे ओळखायचे हे सांगता येत नाही. ती श्रीमाताजीच आपल्याला देतात. ती बुद्धी, ती सुबुद्धी श्रीमाताजीच आपल्याला देत आहेत. आपण फक्त ध्यानाच्या स्थितीमध्ये जायचं असतं. आणि ज्या वेळेला आपण गहनतेमध्ये ध्यान करतो त्यावेळेला व्हायब्रेशन्स आपल्याला समजू लागतात आपोआपच. त्यासाठी आपण अगोदर श्रीमाताजींचं झालं पाहिजे. आपण किती वेळ ध्यानामध्ये राहू शकतो याचं आत्मपरीक्षण आपण स्वतः करायचं. आपण श्रीमातांच्या जवळ किती आहे याचं आत्मपरीक्षण आपण स्वतःच करायचं. आपण उगीच श्रीमातांच्या वरती अधिकार गाजवायचा नाही. सहजयोगामुळे सगळं घडलं पाहिजे. श्रीमातांनीच आम्हाला ठीक केलं पाहिजे. श्रीमातांनीच आमचे सर्व प्रश्न सोडवले पाहिजेत. हा अधिकार कधी येतो आपल्याला? ज्या वेळेला आपण ध्यानाच्या गहनतेत जाऊ शकू त्याच वेळेला. 24 तासात आपण श्रीमातांच्या जवळ किती आहे याचं आत्मपरीक्षण करून बघायचं. मग अधिकार आपल्याला आहे विचारायचा. तोपर्यंत नाही. आपण ध्यानच करत नसू, आपलं लक्ष शस्त्रारमध्ये नसेल, शस्त्रारच्या वरती नसेल, तर आपल्याला काय अधिकार आहे? म्हणून अगोदर अधिकार प्राप्त केला पाहिजे श्रीमातांच्याकडून.
आपल्यातील गणेश तत्व भक्कम केलं पाहिजे. मग आईचं लक्ष आपल्याकडे जाईल. काही न करता आपल्याला कसं काय प्राप्त होईल किंवा काय आपण अधिकार करू शकतो. तर तसं न करता मग त्याचा फटका आपल्याला बसतो गणांचा, हे आपण विसरायचं नाही. आधी आपण ठीक व्हायचं, मग आपण श्रीमातांच्या चरणाशी राहू शकतो आणि मग श्रीमाताजी आपल्याला आशीर्वादित करतात आणि आपली सर्व समस्या दूर करतात. परंतु आधी आपण श्रीमाताईंचं तर व्हायला पाहिजे. आणि मग ते कसं व्हायचं, तर परम चैतन्याद्वारे श्रीमातांशी जोडलं जायचंय आपण. श्रीमाताजी काय म्हणतायत हे आपल्याला समजलं पाहिजे. ते चैतन्य आपण घेतलं पाहिजे. उगीच वर वर सहयोग करायचं नाही आपल्याला. वरती वरती नुसतं व्हायब्रेशन आल्या, शस्त्रामध्ये जाणवलं, ते तर केलंच पाहिजे, परंतु ध्यानाची गहनता आपण गाठली पाहिजे. जर नाही गाठली तर सारं व्यर्थ आहे सगळं करून, हे आपण पक्क लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आपण गहनतेतलं ध्यान रोजच्या रोज केलं पाहिजे आणि 24 तास शस्त्राच्या वरती राहायचा प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न केला पाहिजे आणि प्रयत्न केल्यानंतर आपल्याला यश मिळतच, हे पण तितकं सत्य आहे. हे कळलं पाहिजे आपल्याला. सर्व साधकांना चैतन्याद्वारे समजलं पाहिजे की श्रीमाताजी काय म्हणतायत, काय व्हायब्रेशन्स येतात, कशा प्रकारे व्हायब्रेशन्स येतात, हे समजलं पाहिजे आपल्याला. ते ज्ञान श्रीमाताजींचं घेतलं पाहिजे ना. ही निर्मल विद्या आहे. आपण नुसता उजवा हात स्वादिष्ठांवरती ठेवून म्हणतो श्रीमाताजी कृपा करून आम्हाला शुद्ध विद्या द्या, निर्मल विद्या द्या. मग श्रीमाताजी देतायत त्यावेळी का नाही घेत? हे चैतन्य म्हणजे शुद्ध विद्या आहे, हे नॉलेज आहे. श्रीमाताजी देतायत आपल्याला परावाणीतून, चैतन्याच्या वाणीतून. ती ओळखण्याची क्षमता आपल्यामध्ये कधी येते, तर ज्या वेळेला आपण कायम शस्त्राच्या वरती राहू, पार होऊ, त्याच वेळेला. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपण श्रीमातांना बघतोय, श्रीमातांच्याकडून चैतन्य शोषून घेतोय. हळूहळू आपली कपॅसिटी शोषून घेण्याची वाढवली पाहिजे. कळलं पाहिजे व्हायब्रेशन्स आपल्याला. आता आपण स्वतःच तयार झालं पाहिजे, प्रत्येकाने, प्रत्येक साधकाने. ही श्रीमातांची इच्छा आहे आणि जर श्रीमातांची इच्छा जर आपण पाळली नाही तर श्रीमातांचं काय होईल, आपलं काय होईल? सहजयोग कसा वाढेल? त्यासाठी प्रत्येक साधकाला चैतन्य लहरी समजल्या पाहिजेत. आपण हात धुवून त्याच्या मागे लागलं पाहिजे की हे काय आहे, याचा अभ्यास केला पाहिजे. पुस्तक सहयोगाचं वाचून बघितलं पाहिजे, चैतन्य लहरी वाचल्या पाहिजे, जुन्या चैतन्य लहरी वाचल्या पाहिजे, मातांचे लेक्चर ऐकले पाहिजेत आणि त्यातून थोडंसं ज्ञान मिळतं आपल्याला, नाही असं नाही, परंतु ध्यानातून अधिक ज्ञान मिळतं आपल्याला. म्हणून ध्यानाची गहनता प्राप्त करायचा प्रयत्न करायचा आहे. आता श्रीमातांना पाहत पाहत आपले डोळे बंद करायचे. आता निराकार स्वरूपामध्ये आपण उतरायचं. जसं साकार स्वरूपात श्रीमाताजी आपल्या समोर आपण बघितलं, आता निराकार मध्ये त्या चैतन्याच्या रूपात आहेत. व्हायब्रेशन्स म्हणजे श्रीमाताजीच आहे. हे चैतन्य आपण शोषून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. दोन्ही हाताच्या बोटातून घेतलेलं चैतन्य आपण दोन्ही हाताच्या मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घ्यायचं आहे. एकसारखं चैतन्य शोषून घ्यायचंय, आपण खेचायचं आहे. लक्ष परम चैतन्यावर पाहिजे. आता निर्विचार व्हायचंय आपल्याला. कुठलाही विचार डोक्यामध्ये नको, काही नको. फक्त श्रीमातांशी एकरूप व्हायचा प्रयत्न करायचा आहे आपण. बाकी काही करायचं नाही. सगळं विसरून जायचंय आपण. हे शरीरच आपण विसरतो ध्यानामध्ये. देहातीत अवस्था, ती अवस्था कधी प्राप्त होणार? गुणातीत, धर्मातीत, देहातीत आणि कालातीत. ह्या गोष्टी आपण कधी प्राप्त करणार? ते केलंच पाहिजेत. त्यासाठी लक्ष परम चैतन्याकडे असणं आवश्यक आहे. प्रॉब्लेमकडे आपलं लक्ष नको, समस्येकडे आपलं लक्ष नको, चैतन्याकडे पाहिजे. कुठलीही समस्या येऊ,
लक्ष परम चैतन्यावरती असेल, शस्त्रावरती असेल, तर समस्या येते आणि जाते. आपण साक्षी भावानं बघतो ते. पण जर समस्येत अडकलो, मला ही समस्या आहे, मला ती समस्या आहे, ही झालं पाहिजे, ती झालं, यामध्ये जर आपण अडकलो तर त्यामध्ये गुंततो आपण, आणि त्यामुळं आपली चक्र खराब व्हायला चालू होतात. बेटर वे काय? लक्ष शस्त्रामध्येच ठेवायचं, वरतीच ठेवायचं. का? कारण आपलं ध्येय श्रीमाताईंना प्राप्त करायचं आहे, परमात्म्याला प्राप्त करायचं आहे. समस्या येत राहणारच, समस्या येणार, इकडून येणार, दुसरीकडे जाणार. हा खेळ आहे आदिशक्तीचा, आणि त्यामध्ये आपण अडकायचं नाही. आपणाला आदिशक्तीला प्राप्त करायचं आहे. या महामायेच्या खेळात आपण अडकायचं नाहीये. समस्या आली तर त्याचं निराकरण होणारच आहे. एक समस्या आली, ती सुटली तर दुसरी समस्या निर्माण होणार, दुसरी सुटली, तिसरी समस्या निर्माण होणार. याला अंत नाहीये. परंतु अंत कधी होईल? ज्या वेळेला आपण ध्यानाची गहनता प्राप्त करू, कायम त्या शक्तीशी जोडलं जाऊ, त्यावेळेला समस्या आपोआप सुटलेल्या आपल्याला दिसतील सहजमध्ये. आपण म्हणतो सर्व करणारा परमेश्वर आहे, तोच चैतन्य देतो, तोच सुख देतो, तोच समाधान देतो, तोच दुःख पण देतो. परीक्षा घेऊन बघतो आपली, त्यामध्ये आपण खरी खरी उतरलं पाहिजे, हे आपण लक्षात ठेवायचं. म्हणजे साक्षी भाव आपल्यामध्ये आला पाहिजे. हे जे काय नाटक चाललेलं आहे, त्या नाटकाचं आपण साक्षीदार आहे, त्या नाटकातलं पात्र आहे आपण. आपलं पात्र संपलं की आपण बाजूला व्हायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून हे जे काही नाटक चाललेलं आहे ते आपण साक्षी भावानं पाहायचं आहे, त्यात अडकायचं नाही आहे, म्हणजे सहजयोग आहे. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवायचा आहे. लक्ष हृदयात असणाऱ्या आत्म्याकडे द्यायचं आहे. श्री माताजी, आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे. मी मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नसून आत्मा आहे. तो आत्मा, तो शिव, तोच मी आहे, बाकी कोणी नाही. त्या परमपित्या परमेश्वराचा मी अंश आहे. आपण आत्मविश्वासपूर्वक असं म्हटलं पाहिजे, त्याचा अंश आहे आपण. पण आपण हे वर वर करतो, सगळं वर वर बघतो, वर वर बोलतो, वर वर प्रार्थना करतो. अशी तसं नको. गहनतेतली प्रार्थना करायची. जर आपण आत्मा आहोत तर समस्येत आपण अडकत नाही, त्या परमात्म्याशी जोडलो जातो आपण. आपल्याला कळतं की त्या परमेश्वराचा मी अंश आहे, तर ही समस्या आली काय आणि गेली काय, ही आपली परीक्षा घेण्यासाठी येते आणि निघून ही जाते. मग आपण आपला ठेका नाही सोडायचा, शस्त्रामध्ये राहायचं नाही, सोडायचं, खाली नाही यायचं. आपल्याला लगे पकडी जाणवतात, तसं होता उपयोगाचं नाही, आपण त्यामध्ये अडकतो. तसं न करता जेवढी समस्या आली तर लगेच शस्त्रावर जाऊन आपल्या किल्ल्यामध्ये जायचंय आपण, निर्विचारतेच्या, म्हणजे शस्त्राच्या वर जायचं, म्हणजे आपण सुरक्षित राहू. तो जो कालावधी आहे, वेळ म्हणतो त्याला, वेळ फार महत्वाची आहे, टाइम. आपण तर कालातीत आहे, मग वेळ जी आहे तेवढी वेळ आपण नेण्यासाठी कालातीत झालं पाहिजे, म्हणजे शस्त्राच्या वरती गेलं पाहिजे. आणि ज्यावेळी शस्त्राच्या वरती जातो त्यावेळी आपण निर्विचार होतो, कुठलाच विचार डोक्यात येत नाही, आणि मग आपली समस्या परमेश्वराच्या चरणाशी जाते आणि ती सुटून जाते. आपण सोडवायचा प्रयत्न केला तर ती लवकर सुटणार नाही, कारण आपण त्या समस्येत अडकलेलो असतो. म्हणून डायरेक्ट शस्त्राच्या वरती राहणं कधीही चांगलं. श्री माताजी, आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे. आपल्या परम कृपेत आमच्यातील सर्व मातृदोष दूर करा. आईकडनं जे काही दोष आलेले आहेत ते सर्व दोष दूर करा.
जे आत्म्याला आपल्या चिकटलेले आहेत, फार पूर्वीपासून, भूतकाळातून, पूर्वजन्मातून जे संस्कार, कुसंस्कार आपल्या आत्म्याला अडकवतायत, मागे ओढतायत, त्यापासून आम्हाला सोडवा किंवा सोडवणूक करा. आमच्यातील सर्व मातृदोष दूर करा. कारण असं म्हणणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी काही ट्रीटमेंट्स आहेत की आपल्याला भूतकाळातला जो प्रॉब्लेम आहे तो लेफ्ट स्वादिष्ठान, त्याच्यावरती सगळं असतं हे, की आपल्या पूर्वजन्मामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, जी काही कर्म आपण केलेली आहेत, बरी वाईट, ती कर्म आपल्या बरोबर येतात. ते ज्ञान आपल्या बरोबर आलेलं असतं. ज्यावेळी माणसाचा मृत्यू होतो त्यावेळी मनुष्य काहीही घेऊन जात नाही, परंतु त्याच्याबरोबर येतं त्याचं ज्ञान आणि त्याची कर्म. ती सगळी रेकॉर्ड होतात कुंडलिनीमध्ये, ती खेचून घेतली जाते. आणि मग कुंडलिनीला फार महत्व आहे, कारण ज्यावेळी ती कुंडलिनी वर येते, शस्त्रार्थ भेदन करते, त्यावेळेला आपली सर्व कर्म वरती येतात. श्रीमाता ती खेचून घेतात. मग जी काय कर्म असतील आपली, त्याप्रमाणे ते आपल्याला भोगणं प्राप्त होतं. कारण पूर्व संस्कार जे आहेत किंवा पूर्व ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत चांगल्या वाईट, त्या भोगूनच संपवायच्या आहेत आपल्याला. आणि जोपर्यंत भूतकाळ संपत नाही तोपर्यंत आपण मध्यात येऊ शकत नाही. म्हणून आपण कायम डावीकडे झुकलेलो असतो. काही वेळेला भावनेमध्ये अडकतो, कशात ना कशात आपण अडकतो किंवा लेफ्ट साइडला जातो आणि आपण गुंतागुंतीमध्ये अडकतो. गुंतागुंतीच आहे ना डावी बाजू सगळी. तर असं होऊ नये यासाठी आपल्याला श्रीमाताने प्रार्थना करायची. श्रीमाताजी, आमचा जो काही भूतकाळ आहे, भूतकाळामध्ये जे काही गोष्टी घडलेल्या आहेत, जे काही आत्मे आम्हाला त्रास देत आहेत भूतकाळातले, किंवा जे आमचे पूर्वज आहेत ज्यांना अजून मुक्ती मिळालेली नाही, किंवा ते आमच्या भोवती सतत फिरतायत मुक्तीसाठी, आणि जे आमच्या हार्टमध्ये येऊन बसतायत, त्यांच्यातून आम्हाला मुक्त करा. किंवा जे काही आत्मे जे आहेत त्या आत्म्यापासून आमची सोडवणूक करा. त्या आत्म्यांना मुक्त करा. किंवा त्यांचा कुठलाच त्रास आमच्या हार्टवरती होऊ नये, आमच्या आत्म्यावरती होऊ नये. श्रीमाताजी, आमच्या सर्व पूर्वजांना मुक्ती द्या. आमच्या 7 पिढ्यांचा उद्धार करा. व आमचं हृदय पूर्णपणे स्वच्छ होऊ द्या, मोकळं होऊ द्या. श्रीमाताजी, कृपा करून आम्हाला आत्म्याची परिपूर्ण जाणीव करून द्या. आमचा आत्मा स्वतंत्र करा. म्हणजे तो कशात अडकला नाही पाहिजे, भूतकाळात नाही, आमच्या पितरांच्या मध्ये अडकला नाही पाहिजे, मागे नाही गेला पाहिजे, तो मध्यात राहिला पाहिजे. आणि मध्यात राहूनच आपण सर्व पितरांचा उद्धार करू शकतो. हे जर चक्र सतत पकडत असेल तर आपल्या पितरांचा दोष आपण श्रीमातांना सांगून श्रीमातांच्या समोर आपण त्यांना मुक्ती मागायची. ज्या काही कारणामुळे त्यांना अकस्मात मृत्यू झाला असेल, आजारपणात झाला असेल, त्यांची इच्छा राहिल्या असतील, तर श्रीमातांच्या कृपेमध्ये त्यांना मुक्ती मिळून पुन्हा ते सहजयोगामध्ये येऊन सहजयोगी व्हावेत. कुणीही असोत, आपल्या सर्व सहजयोग्यांचे जे कोण पूर्वज असतील त्या सर्वांना मुक्ती मिळू दे. कारण आपली आई एकच आहे. आपण स्वतःसाठी कशाला मागायचं, दुसऱ्यासाठी, समस्त सहजयोगी यांच्यासाठी. आपण आता आपले राहिलो नाही, समस्त सहजयोग्यांची झालो, तर आपण सर्वांसाठी ही प्रार्थना करायची आहे.
सर्व पितरांना मुक्ती मिळावी म्हणून आपण श्रीमातांना प्रार्थना करतोय आणि त्या पितरांच्या पासून सुटका होऊन आम्ही आनंदी राहावं, तेही आनंदी राहतील, त्यांच्या पद्धतीने ते गतीला जातील आणि आम्हाला आमचा आत्मा प्राप्त होईल. आम्ही आमच्या आत्म्याच्या गहनतेत उतरू म्हणून आपण श्रीमातेने प्रार्थना करायची. आपल्यातले सर्व दोष निघून जावेत, आत्म्याला चिकटलेले, हीच श्रीमातेने प्रार्थना. समस्त सहयोग्यांचे जे हृदय चक्र जे आहे ते पकडलं जातं ह्याच्यामुळे ते सुटून जाऊ द्या व त्यांची सहजयोगामध्ये प्रगती होऊ द्या, त्यांना ध्यानाच्या गहनतेत जाऊ द्या, ही श्रीमातांच्या चरणाशी प्रार्थना. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा, हात दाबून शिस्तीत फिरवायचा. इथं म्हणूया, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात, कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजमान व्हा. अगदी भक्तीनं मागायचं. श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात, कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. श्री मातेनं आपण कायम सहस्त्रारमध्ये ठेवलं पाहिजे. आपल्या कुलदेवता श्री माताजीच आहेत, कुलदेव कुलदेवी श्री माताजीच आहेत, हे विसरायचं नाही आपण. बाकीचं आपल्या पूर्वजांचं जे काय असेल ते असेल, त्याला पण मानायचंच आहे, त्यांच्यामध्ये पण श्री माताजींनाच बघायचं आहे आपण. परंतु श्री माताजींच्या मध्येच सर्व देवी देवता आहेत, कुलदेव आहेत, कुलदेवी आहेत. हा जो पितरांचा प्रॉब्लेम आपल्याला येतो तो त्याच्यामुळे पण येऊ शकतो, म्हणून आपण त्यांनाही मानायचं, असं करायचं नाही. सर्व देवी देवतांच्या मध्ये शिवतत्व जे आहे ते एकच आहे, म्हणून त्यांना वेगळं काही समजायचं नाही, अटॅचमेंट नाही, डिटॅच होऊन सगळं कार्य करायचं आहे. म्हणून हार्ट आपलं सतत पकडत राहतं आणि त्याचा परिणाम शस्त्रावरती येतो ना. म्हणून श्री माताजीला सर्वत्र बघावं लागतं. जी काही शक्ती आहे सर्व मंत्रांच्या मध्ये श्री माताजींचं नाव का घेतलं जातं, कारण श्री माताजी ह्या शक्ती आहेत, सर्व देवतांच्या शक्ती श्री माताजी आहेत, म्हणून श्री माताजीनं आपण नाव घेतो शेवटी सगळं झाल्यावर. साक्षात श्री माताजी आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवी नमो नमः. कशासाठी? तर सर्व देवतांच्या मध्ये देवींच्या मध्ये श्री माताजीच आहेत, शक्ती रूपान आहेत, म्हणून म्हणतो आपण. हात किंचित वरती उचलूया, थोडासा वर खाली मागे पुढे गोल फिरून आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली का बघायची. हात खाली घेऊया, लक्ष शस्त्राच्या वरती घेऊया. आता कुठलाही विचार करायचा नाही. आता सगळे दोष निवारण श्री माताजी करतील, त्यांच्याशी समर्पित झालो आपण. स्पिरिच्युअलिटी म्हणजे आत्मा, ज्या वेळेला आपण आत्मसाक्षात्कारी होतो, आत्म्याला जाणतो, त्यावेळेला आपण या गोष्टीमध्ये पितरांच्या मध्ये वगैरे जास्त अडकायचं नाही, कारण तेही आत्मे आहेत. तुम्ही आत्मा आहात, त्याप्रमाणे तुम्ही जर त्यांना कॉलिंग केलात तर ते येऊन बसतात, तुमच्या समोर फिरतात. ते सगळे आपल्या अवतीभोवती फिरतात, तुम्ही बोलवल्यामुळे, त्यांची आठवण काढल्यामुळे. परिणाम स्वरूप काय होतं आपल्याला ते दिसत नाही, परंतु चक्राद्वारे आपल्याला त्याचा त्रास व्हायला चालू होतो. हार्ट पकडतं, स्वादिष्ठान पकडतं, शस्त्रार्पर्यंत जातं, सगळं बॅक आज्ञापर्यंत जातं. हे आपल्या लक्षात येत नाही. आपण मध्ये हे का पकडलं चक्र, तर याचं कारण हे आहे की आपणच चुका केलेल्या असतात आणि त्याचाच परिणाम असा होतो. बाकीच्यांनी बोलवलेली गोष्ट वेगळी, पण सहजोग्याने आज ज्याला आत्म्याचा साक्षात्कार झालेला आहे त्याला फार लवकर समजतं ते, कारण ते जागृत असतात. म्हणून कुठलीही गोष्ट करताना काळजीपूर्वक करायची.
त्यामध्ये कुठेही अडकायचं नाही. श्रीमातांची परमिशन घेतल्याशिवाय आपण कुठलीही गोष्ट करायची नाही. आत्म्याच्या बाबतीत पक्क लक्षात ठेवायचं, नाहीतर त्याचे गंभीर परिणाम आपल्या चक्रावरती होतात, आपल्याला त्रास व्हायची शक्यता असते. एवढं सोपं गणित नाहीये ते. हे कळण्यासाठी ध्यानाची गहनताच पाहिजे आणि त्या स्थितीला आलं पाहिजे, म्हणजे कळतं ते. ही स्थिती आपण प्राप्त केली पाहिजे, म्हणजे हातावरती समजलं पाहिजे. लक्ष शस्त्राच्या वरती. 1 मिनिट भर आपण शस्त्राच्या वर लक्ष ठेवायचं. 1च मिनिट. सर्वांनी शस्त्राच्या वर यावं यासाठी आहे. कुठलीही पकड नको आपल्याला. आता हार्ट तर आपलं अतिशय क्लिअर पाहिजे. आता इथनं पुढे जर हार्ट पकडलं तर आपली प्रगती होणार नाही. आपण हे लक्षात घ्यावं. कधीही हार्ट पकडू द्यायचं नाही. ते आईचं चक्र आहे आपल्या. आणि हृदय पकडलं तर ताबडतोब स्वच्छ करायचं, त्याला शुद्ध करायचं. हृदयातली सगळी घाण काढून टाकायची. कुणाही विषयी राग ठेवून आपण सहयोग करू शकत नाही. खोटं खोटं काय करता येत नाही सहयोगामध्ये. जे आहे आतमध्ये ते बाहेर मध्ये येणार. खोटं नाही करायचं. आत एक बाहेर एक अशी स्थिती नाही पाहिजे. मग श्रीमाता इथे मायेचा खेळ खेळतात. मग त्याचे परिणाम गंभीर. ते नको आहे आपल्याला. आपण पारदर्शक सहयोगी पाहिजे, जसं आहे तसं. म्हणून हृदय आपलं स्वच्छ पाहिजे. आणि हृदय स्वच्छ झालं की शस्त्राच्या वरती जाऊ शकतो आपण सहजमध्ये. स्वच्छ आणि शुद्ध असणं अत्यंत आवश्यक आहे. हृदयामध्ये सारी गहनता आहे. आता शस्त्रामध्ये येऊया. आता वरून थोडस शस्त्रामध्ये येऊया. शस्त्रार आणि त्याच्या भोवतानी लक्ष द्यायचं थोडं. ही जाणीव झाली पाहिजे. शस्त्रामध्ये श्रीमाता जे कळलं पाहिजे आपल्याला. क्षणार्धात जिथं चित्त देऊ तिथं गार थंड झालं पाहिजे. म्हणजे ती देवता उपस्थित झाली पाहिजे चित्तामध्ये. चित्ताना आता हात लावायचं वगैरे खरं म्हणजे प्रायमरी झालं ते. आता दुसऱ्या वर्गात जायला नको का? पहिलीतच किती वेळ बसायचं? किती वर्ष करणार आहात पहिलीमध्ये? 25-30 वर्ष अजून पहिलीमध्येच आहे आपण. दुसरीमध्ये, तिसरीमध्ये कॉलेजचं शिक्षण कधी घ्यायचं? घेतलं पाहिजे. मग माताही पण आपली भक्ती पाहिजे. आपली उत्कट भक्तीनं आपल्याला ज्ञान घेण्याची किती क्षमता आहे आपली, त्याच्यावर श्रीमाताही आपल्याला ते ज्ञान देतात आणि चैतन्याद्वारे देतात. हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. आपल्याला वाटतं हे कसं कळणार, कसं होणार, किंवा आपण कसं ज्ञान घ्यायचं? हे चैतन्याद्वारे. त्यासाठी तर आपण श्रीमातांच्या समोर बसतोय. कशासाठी बसतोय? हे चैतन्य काय सोपं नाही आहे. ते आपण वाढवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि ते वाढले की ज्ञान वाढतं आपलं, आपोआपच वाढतं. कन्वर्ट होतं वैखरी वाणीमध्ये. परावाणीचं कन्वर्ट होतं वैखरीत, आपोआप यायला चालू होतं ते ब्रेन मध्ये जाऊन. शस्त्रारमधून आज्ञेमध्ये यायचं आहे. शिस्तीत यायचं. जाणवलं पाहिजे आज्ञा म्हटले की जीसस मेरी माता. लगेच थंड झाली. ती देवता आली पाहिजे तिथे. समाधान वाटलं पाहिजे. लक्ष दिलं की समाधान वाटलं पाहिजे. ते गुण आपल्यात आले पाहिजे. आज्ञेतून विशुद्धीमध्ये यायचं, वरून खाली. विशुद्धी फार महत्वाची आहे. आपली विशुद्धी व्यवस्थित ठेवायची, म्हणजे आपल्याला कुठलाच आजार होणार नाही. कारण हे गाळणं आहे. ते कसं स्वच्छ ठेवायचं आपल्याला चांगलं माहिती आहे. श्रीकृष्णाला काय आवडते ते द्यायचं त्यांना. त्या चक्रावरती कायम लक्ष केंद्रित करायचं. कुठलाही आजार व्हायरसचा होणार नाही. विशुद्धी व्यवस्थित ठेवायची. कुठलीही समस्या आली की पहिली विशुद्धी खराब होते आपली, आणि मग बाकीची चक्र. म्हणून विशुद्धी आपल्या आवाक्यात पाहिजे. म्हणजे काय? आपलं बोलणं, आपलं चालणं हे सगळं व्यवस्थित पाहिजे. बघणं, दृष्टी, चित्त
विशुद्धीवरती. पंचेंद्रिय सगळे विशुद्धीवरती आहेत. योगाची सुरुवातच विशुद्धीपासून होते. योगेश्वर श्रीकृष्ण आहेत ना तिथे. मान वर केली आपण, म्हणजे श्रीकृष्णांचं जागृती झाल्यानंतर मान वर केली. आता त्याच्यावरती मान, म्हणजे शस्त्राच्या वर केली की मानव आणखी वर जाते, म्हणजे मानवाचा महामानव होतो आपण. ते पण तेच घडवून आणतात. विशुद्धी महत्वाची. आता विशुद्धीतून आपण खाली, वरून खाली लक्ष अनाहत मध्ये आणायचं. आता अनाहत मधून आपण राईट हार्टला वळायचं आहे. थोडं राईट हार्ट वरती लक्ष केंद्रित करायचं आहे आपल्याला. आता राईट हार्ट वरती आपली दोन्ही फुफ्फुस आहेत. लक्ष आपल्या फुफ्फुसांच्या वरती केंद्रित करायचं. शरीराचा पूर्ण अभ्यास आहे आपल्याला. फुफ्फुस कुठं आहेत याचं पूर्ण नॉलेज आपल्याला आहे. सहयोग करताना आधी आपण चक्रांची तर माहिती घेतोच, पण शरीराचे अवयव कुठले कुठं आहेत हे पण नॉलेज पाहिजे आपल्याला. पूर्ण ज्ञान शरीराचं. सूक्ष्म देह, स्थूल देह, कारण देह आणि महाकारण देह, 4 देह असतात आपले. आता स्थूल देहाचा पण अभ्यास नको का करायला? लक्ष फुफ्फुसावरती द्यायचं आहे आपल्या. फुफ्फुस आपली चैतन्यमय करायचं, चित्त द्यायचं, आपोआप चैतन्यमय होतं. आता ह्याला कंट्रोल कोण करतं? तर राईट हार्ट, श्रीरामांचं चक्र आहे. श्रीराम, अगदी भक्तीनं श्रीराम म्हटले की आपोआप गार व्हायला चालू होतं ते. श्री माताजी, आपण साक्षात श्री सीताराम आहात. कृपा करून आमच्यातील रामाचे तत्व, सीतेचे तत्व जागृत करा. लक्ष फुफ्फुसावरती द्यायचंय. दोन्ही एकाग्र चित्तानं आपली फुफ्फुस मजबूत व्हावीत, चैतन्यमय व्हावं, स्ट्रॉंग व्हावीत, म्हणून आपण श्रीमातेने प्रार्थना करतोय, लक्ष देतोय तिकडे. फुफ्फुसातले सर्व विकार, आजार, दोष निघून जावेत, म्हणून आपण श्रीमातेने प्रार्थना करतोय. आता हे रामाचं चक्र आहे. प्रभू रामचंद्र आपल्यामध्ये जागृत व्हावेत, म्हणून आपण त्यांची प्रार्थना करतोय. राम म्हणजे आत्माराम, थोडक्यात आत्मारामच आहे. शिव आणि राम तसं बघायला गेले तर एकच आहेत. कारण राम हे शिवांचं नाव घेतात किंवा त्यांचं ध्यान करतात, आणि शिव जे आहे ते रामाचं ध्यान करतात. म्हणून रामलिंगेश्वर, रामाने कितीतरी लिंग स्थापना केली या पृथ्वीवरती, आणि शिवानी रामाचं ध्यान केलं, म्हणजे रामाची भक्ती केली हनुमानच्या स्वरूपात. हनुमान म्हणून आलेच ना ते, रुद्र अवतार म्हणजे विष्णूच, ते विष्णूच आहेत. त्यांची भक्ती केली, त्यांच्यासाठी तत्पर राहिले, म्हणजे दोघं किती अल्टरनेट आहेत, समोरासमोर आहेत. त्यांची भक्ती करणं आवश्यक आहे. ही दोन चक्र जर आपली व्यवस्थित राहिली तर संपूर्ण शरीर आपलं व्यवस्थित राहतं. एक विशुद्धी आणि ही दोन हार्ट आपण व्यवस्थित ठेवायचे. याच ठिकाणी आपली पितृदोष आहेत, म्हणून आपण श्रीमाताने प्रार्थना करायची की श्रीमाता ही आमच्यातील सर्व पितृदोष दूर करा, आमच्या सर्व पितरांना मुक्ती द्या. जे काय पित्र आपल्या भोवतानी घुटमळतायत, फिरतायत, मुक्तीसाठी धडपडतायत, तर त्यांना श्रीमाताजी मुक्ती द्या. आमच्या सर्व पितरांना मुक्ती द्या किंवा मुक्त करा. लक्ष आपलं फुफ्फुसावरती ठेवून म्हणायचं आहे. ही सगळी पितर खाली आली ना आता, आणि पुन्हा त्रास आपणच कॉलिंग करतो.
आपल्यालाच भीती वाटते काही वेळेला. आपण केलं पाहिजे, पितृपक्ष पंधरवडा केलं पाहिजे. येतात खाली. कारण आत्म्यालाच आत्मा येऊन चिकटतो ना. तुम्ही जागृत आहात, आत्मा जागृत आहे, म्हणून कुणालाही बोलवायचं, ती येतात. जर त्यांना मुक्ती मिळाली नसेल तर ती येणारच ते. मग ते चक्र पकडतं, आपलं लेफ्ट पकडतं, राईट पकडतं. मग काय काय त्रास होतात, आजार होतात, त्यातून मग कसं बाहेर पडायचं कळत नाही. त्यासाठी कॉलिंग हा प्रकार बंद करून टाकायचा. आपण विचार करायचा नाही. जे होऊन गेलंय ते होऊन गेलंय. आपलं लक्ष श्री मातांच्याकडेच ठेवायचं, निगेटिव्हिटीकडे नाही ठेवायचं, किंवा आपल्या पूर्वजांच्या वरती अजिबात ठेवायचं नाही. आमचे पूर्वज असे होते, तसे होते, झाले गेले ते आता. काही असू दे, आपण आपलं बघायचं आहे. श्री माताजींना आपण अखिल मानव जातीसाठी आहोत. सहजयोगाच्या कार्यासाठी आपण आलो आहोत, हे विसरायचं नाही आहे. ज्या काही गोष्टी आहेत, स्पिरिच्युअलिटी म्हणतो आपण त्याला, ते तर फार जपावं लागतं, आणि त्यांना नाही करायचं आपण तसलं काय. फक्त नमस्कार केला, झाली गोष्ट. परंतु त्यात अडकायचं नाही आपल्याला. आता हे कसं करायचं, काय करायचं, हे आपल्या हातात आहे. त्यापासून, कारण चक्रावरती पकड आली की पकडलं गेलं ते सगळं. म्हणून, आणि हे सर्व आपल्याला श्रीमातांच्या समोर बसल्यानंतर समजतं, सगळ्यांना समजतं. पकड आलेली आहे कळतं, तरी पण आपण तेच उद्योग करतो. किती पकडतं ते, आणि आपल्याला त्रास झाला तर सर्व सहजयोगानं त्याचा त्रास होतो, सगळीकडे पसरतं ना ते. स्वच्छ व्हायचं सोडून आपण आणखी अडकतो त्याच्यामध्ये. कशासाठी? काही गरज नाही. आपण अडकायचंय फक्त श्रीमातांच्याकडे, श्रीमातांच्या चरणाशी राहायचंय. चैतन्यामध्ये, शुद्ध चैतन्यामध्ये आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो फक्त. बाकी त्यांना नाही करायचं कॉलिंग. असले प्रकार करून स्वतःला त्रास आणि सगळ्यांना त्रास करून असं नाही करायचं. श्रीमातांच्याकडेच लक्ष केंद्रित करायचं आहे. लक्ष फुफ्फुसावरती देतोय आपण. आता व्हायब्रेशन्स वरती पण लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे खरं आहे काय खोटं आहे ते कळेल ना आपल्याला चैतन्याद्वारे. श्री माताजी आपल्या परम कृपेत आमच्यातील सर्व पितृदोष दूर करा. आमच्या सर्व पित्रांना मुक्ती द्या व त्यांना सहजयोगामध्ये पुनर्जन्म घेऊ द्या. श्री माताजी आपल्या परम कृपेत आम्हाला पितरांच्याकडून होणारा त्रास दूर होऊ द्या. पितरांच्या पासून जर कुठला आजार होत असेल तर तो दूर करा व आम्हाला आपल्या चरणाशी ठेवा. आता लक्ष कुठे ठेवायचं आहे? आपली फुफ्फुस आणि हार्ट असं दोन्हीकडे ठेवायचं. म्हणजे राम आणि शिव या दोन्हीकडे ठेवतोय आपण लक्ष. फुफ्फुस बघा, पूर्ण लक्ष द्यायचं. फुफ्फुस आणि हार्ट आपलं कॉम्बिनेशन आहे ते. द्यायचं लक्ष, एकाग्रतेने द्यायचं. शरीर म्हणजे आतमध्ये उतरायचं म्हणजे काय हे कळलं पाहिजे ना. त्या चक्र जे आहे ते अवयव सांभाळतात ते आपलं. आपल्यालाच माहिती नाही आपलं अवयव कुठं आहे ते. याचा अभ्यास करायला नको. सहयोग काय वर करायचा आहे सहयोग नुसता. गहनतेत कधी जायचं कळलं पाहिजे ना. आपला देह, आपलं शरीर, आपला आत्मा, आपले जे काय अवयव आहेत ते कुठलं चक्र कुठं आहे आतमध्ये, किडनीमध्ये कुठलं चक्र आहे, काय आहे, ती कसं सांभाळतं, याचा पण अभ्यास करायचं नको. ते पण विराट मध्ये गेल्यासारखंच आहे, आतमध्ये पण विराटच आहे. लक्ष फुफ्फुस आणि हार्ट एकाग्रतेने द्यायचं लक्ष. ती मजबूत होण्यासाठी आपण श्रीमातांना प्रार्थना करतोय, चित्त देतोय. सर्वांचं चित्त गेलं की स्वच्छ होतं, ते क्लिअर होतं, सगळे दोष निघून जातात आणि आपण स्वच्छ होतो. कारण हृदय स्वच्छ होणं हे फार महत्वाचं आहे. आपण फार संवेदनशील असून पण उपयोग नाही आहे. अलर्ट पाहिजे, अलर्ट.
जरा जरी काय चक्र पकडलं तर लगेच ती सोडवलं पाहिजे पटकन. हयगय करायची नाही त्या बाबतीत. नाही नंतर सोडूया, नंतर पाण्यात बसूया, आणखी दुसरं पकडतं मग त्या वेळेत. मग काय करायचं? म्हणून लगेच तत्क्षण सोडवायचं. लक्ष ठेवा. म्हणून कायम शस्त्राच्या वर लक्ष पाहिजे. म्हणजे पकड जरी आली तरी ती कळतं आणि लगे आपला हात लगे तिथं जातो. जरा देखील घाण आपल्याला खपत नाही सजयोगामध्ये. जरा देखील किंचितही. लगेच स्वच्छ पाहिजे. स्वच्छता पाहिजे ना. गणेश तत्व आहे ते. स्वच्छ नको का? क्लिअरिटी पाहिजे. आता आपलं लक्ष मध्य हृदय आहे. मध्यातिव्यात दोन्ही चक्र, दोन्ही हार्ट सुटले की मध्य सुटतं. भीती कमी होते. दुर्गा मातेचं चक्र आहे ते. आईचं चक्र आहे ते क्लिअर होतं. अनाहत मधनं हळूहळू वरती यायचंय विशुद्धीमध्ये. विशुद्धीतून आज्ञा, आज्ञेतून शस्त्रार पार करून वर यायचं. आता पार व्हायचंय आपल्याला. अगदी भक्ती भावानं वर यायचं. श्री माताजी आपल्याला वर घेऊन जात आहेत. शिस्तीत नेतायत. ध्यानाच्या गहनतेत उतरवतायत. अमृत पाजतायत आपल्याला. परंतु आपलं लक्ष नसेल तर त्याचा काय उपयोग होणार नाही. चित्त पूर्ण पाहिजे. भक्ती त्यासाठीच असावी लागते. आणि उत्कट भक्ती. भूक लागली पाहिजे ना अमृत प्यायची. भूक नसेल तर उगाच अमृत पाजून तर काय उपयोग आहे त्यांना. अशा लोकांना पाजून काही उपयोग नाही. लक्ष हळूहळू शस्त्राच्या वरती घेतोय आपण. शिस्तीत शिस्तीत वर जायचं. आता स्थिर व्हायचं. त्याचा आनंद घ्यायचा आहे आपल्याला. निरानंद रममाण होता आलं पाहिजे. आपल्या आत्म्यातच आपण रममाण झालं पाहिजे. शिवस्थिती आहे ती. शिवाला काय फार महत्व आहे. जसं रामाना आहे तसं शिवाना पण आहे. रामानीच आपल्याला आदर्श घालून दिलाय सगळा. त्या आदर्शाप्रमाणेच आपण ते शिवतत्व प्राप्त करायचं आहे. त्यांनी पण शिवांची स्थापना केली. शिवलिंगाची स्थापना केली. आणि तेच आपण प्राप्त करून घ्यायचंय आपल्या देहामध्ये. आत्मस्थिती, शिवस्थिती. शस्त्राच्या वरती राहायचंय. एक 10 ते 12 मिनिटं आपण ध्यानाच्या अवस्थेत जायचंय. ऐसे आपके लिए भी है। सबसे बड़ी चीज है कि मेरे लिए तो आप ही राम का मंदिर है और आप ही इस मंदिर को अपने अंदर बनाए और उसकी पूजा हो और उसको संभाले, उसको देखे और अपने आत्मसम्मान के साथ रहे। अपने आत्म साक्षात्कार का पूरा फायदा भी उठा रहे और उसी के साथ उसकी पूरी इज्जत और उसके प्रति भक्ति होनी चाहिए कि अब हम आत्म साक्षात्कारी, हम ऐसे कैसे कर सकते, हम योगी हैं, हम नहीं कर सकते, हमसे नहीं हो सकता, ये गलत काम। और आप देखिए कि एकदम आशीर्वाद उसी के साथ आ जाए, एकदम उसी वक्त। ये तो रोकड़ा देवी नाम रखा है लोगों ने मेरा, कि बार हमने बस तय कर दिया और फौरन उसका आ गया। इतना इसका परिणाम, इसका लाभ सबको हो रहा है। सिर्फ उस लाभ के अनुसार आप भी दुनिया को लाभ दें। जैसे कि श्री राम ने अपनी सारी शक्तियां इसमें लगा दी कि जन का हित हो, संसार में एक आदर्श पुरुष की एक मूर्ति बन जाए जिसको लोग देखें। जिस वक्त ये हमारे अंदर घटित हो जाएगा, आपको आश्चर्य होगा कि आप सब के सब कहां से कहां पहुंच जाए। आपके अंदर कोई बीमारियां नहीं रहनी चाहिए, सब बीमारियां चली जानी चाहिए। उसको साफ कर दीजिए। जो आपकी आदतें हैं उसको आप बदल दीजिए। जो जरूरत है वो खाइए, जो जरूरत है उतना बोलिए। सबको आप देखते रहें और इसके लिए अपने अंदर आप मनस, जिसको कहते हैं कि इंट्रोस्पेक्शन, अपने और देखना, अपने और देखना,
अंतर निरीक्षण निरीक्षण उसको कि देखते रहना, क्या करा मैं, कि ये क्यों करा मैं, वो क्यों करा, मुझे क्या करने की जरूरत है, इसकी कोई जरूरत नहीं, मैं सच हूँ, ऐसे क्यों करा, मेरा ये कहाँ जा रहा दिमाग, रुक जाओ। पूरे समय इस तरह करने से ही आप ध्यान में हो जाए और स्वयं आपकी कुंडलिनी इससे बहुत संतुष्ट होकर और आपको ऐसा आनंद प्रदान करे कि आप कहेंगे माँ ये क्या मिल गया हूँ। लेकिन जब आप इसमें फिसल पड़िएगा फिर आप जानिएगा ये चीज क्या है। बस इसमें फिसल पड़ना है, तभी तक की थोड़ी बहुत मेहनत है। आज मैंने कहा था कि रामचंद्र जी का तो 12 बजे जन्म हुआ था, तो आराम से ही पूजा होने दो और ठीक हो रहा है। इसमें रामचंद्र जी की पूजा में तो कोई खास काम नहीं है और मतलब बिचौड़ी पूजा भी नहीं है, लेकिन इसमें समझने की जरूर बात है, क्योंकि वो मनुष्य स्वरूप है और मनुष्य स्वरूप जो है वो अपने अंदर जो मनुष्यता है जिससे हम चीज को समझते हैं, जिससे हमारे बुद्धि में, हमारे जिज्ञासा में और हमारे विचारों में परिवर्तन आ जाए, वो चीज श्री राम है। उन्हीं के माध्यम से हमारे विचार बदल सकते हैं, उन्हीं के माध्यम से हमारा स्वभाव बदल सकता है, क्योंकि हमारे लिए एक वो आदर्श, उनके आदर्श तक पहुंचने के बाद ही दूसरे आप आदर्श तक पहुंच सकते हैं, क्योंकि वो मनुष्य का आदर्श कितनी बड़ी चीज है कि परमात्मा मनुष्य बनकर इस संसार में आए कि इनके लिए हम आदर्श बन जाए और सब विपत्तियां उठाए, सब आफतें उठाए, दिखाने के लिए कोई सी भी विपत्ति और आफत आती है, मनुष्य को अपना धर्म नहीं छोड़ना चाहिए, विश्व धर्म नहीं छोड़ना चाहिए और अपना योग है उसमें बने रहना चाहिए। आप सबको हमारा अनंत आशीर्वाद।
आकाश तत्वातून थोडस खाली यायचं आपल्याला, किंचित खाली यायचं, लक्ष वरतीच असावं. शिस्तीत आपले डोळे उघडायचे, श्री मातांच्याकडे बघायचं आहे. शिस्तीत उघडायचे, एकदम उघडत नसतात डोळे. शिस्तीत श्री मातांच्याकडे बघायचं, लक्ष शस्त्राच्या वरतीच आणि दोन्ही हातांच्या बोटांच्या वरती. पूर्णपणे आपण श्री मातांशी जोडलं जायचंय, पूर्णपणे. आपलं मन, बुद्धी, शरीर, आत्मा सारं काही जोडलं गेलं पाहिजे, म्हणजे आपले पितर खुश होतील आणि आपल्या ध्यानामुळे त्यांना मुक्ती मिळेल. कारण हे जे चैतन्य वाहते ते पितृलोकापर्यंत जातं आणि त्यांना त्याचं समाधान मिळतं, त्यांना त्यांची प्रेरणा मिळते आणि मग सहयोगातून येऊन ती मुक्ती होते त्यांची. म्हणून आपण कायम शस्त्राच्या वरती ध्यान करायचं, चैतन्यासाठी, चैतन्याचं महत्व लक्षात घेण्यासाठी. आपण श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. शिस्तीत आपण बंधन घेऊया. आपल्या हातामध्ये चैतन्य आहे हे विसरायचं नाही आणि चैतन्याची गाठ मारतोय. हात जरी आपले असले तरी लक्ष चैतन्याकडे पाहिजे, हाताकडे नको. सहजयोगामध्ये दृष्टिकोन बदलावा लागतो आणि दृष्टिकोनच सहजयोगांचे बदलत नाहीत. हातवारे हे केवळ कर्मकांड मध्ये अडकतो. कवच घेताना डोक्यावरून हात उजवीकडे, लक्ष चैतन्याकडे. जे कवच तयार होते, शिवकवच, तिकडे लक्ष पाहिजे, हाताकडे नको. म्हणजे आपलं रक्षण होईल, संरक्षण होईल. उद्या आपण लेफ्ट हार्ट, राईट हार्ट आणि शस्त्रार्चेवर असंच लक्ष केंद्रित करायचं आहे दिवसभर. लेफ्ट हार्ट, राईट हार्ट आणि शस्त्रार्चेवर, म्हणजे आपल्या हृदयामध्ये, आपल्या फुफ्फुसामध्ये आणि शस्त्रार्चेवर लक्ष ठेवायचं. म्हणजे ते चैतन्यमय करायचं, आतून स्ट्रॉंग व्हायचं आहे आपल्याला. यासाठी 24 तास आपण लक्ष वरती ठेवायचं आहे. जय श्री माताजी.